पवित्र पोर्टल शिक्षक भरतीची निवड यादी लागण्याची प्रतीक्षा करीत असलेल्या माझ्या सर्व उमेदवारांची प्रतीक्षा आता संपलेली आहे। मित्रांनो, पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीच्या निवड यादी लागलेली असून ज्या उमेदवारांची निवड झाली आहे त्या सर्व उमेदवारांसाठी अभिनंदन। बघा मित्रांनो, या पवित्र पोर्टलवर निवड यादीमध्ये आपलं नाव आलं किंवा आपली निवड झाली किंवा नाही हे कसे पाहावे हे आजच्या व्हिडिओद्वारे आपण समजून घेऊया। बघा मित्रांनो, सर्वात प्रथम आपल्या मोबाईलमध्ये गुगल क्रोम ओपन करा। ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी mahateacherrecruitment.org.in ही वेबसाईट सर्च करा। सर्च केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे होम पेज ओपन झालेलं दिसेल। त्या ठिकाणी नंतर पवित्र पोर्टल रिक्रुटमेंट 2022 खाली निळी जी लिंक दिसते त्याच्यावर क्लिक करा। मित्रांनो, क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लॉग इन सारखं पेज ओपन होईल। आता तुम्हाला जर कधी निवड याद्या बघायच्या असतील जिल्हा वाईज तर सुरुवातीला वरती 3 रेषा दिलेल्या आहेत बघा, या ठिकाणी याच्यावर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी असं डाउनलोड ऑप्शन दिसेल। मित्रांनो, त्या डाउनलोडवर तुम्ही क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा दिलेलं आहे, त्या ठिकाणी फेज 1 विदाउट जिल्हा परिषद, नगरपालिका तुम्हाला कोणती पाहिजे, महानगरपालिका, नंतर विदाउट इंटरव्ह्यू मॅनेजमेंट, अशा प्रकारे तुम्हाला जी यादी पाहिजे तुम्ही त्याच्यावर क्लिक करा। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ती यादी त्या ठिकाणी डाउनलोड होताना दिसेल। नंतर ती डाउनलोड होईल आणि सर्व जिल्हा परिषदेच्या याद्या तुमच्या मोबाईलमध्ये येतील किंवा जर तुम्ही नगरपालिकेच्या केल्या तर नगरपालिकेच्या याद्या त्या ठिकाणी सर्व डाउनलोड होतील। परंतु त्या याद्यांमध्ये आपलं नाव चेक करणं खूप कठीण असतं मित्रांनो। सर्व याद्या त्या ठिकाणी पडताळून पाहाव्या लागतात। त्याच्यापेक्षा आपली निवड झाली किंवा नाही ते कसं पाहायचं, तर पुन्हा आपण त्या ठिकाणी काय करायचं आहे, लॉग इन करायचं आहे। तुमचा टेटचा त्या ठिकाणी रोल नंबर टाका, तुमचा पासवर्ड टाका, कॅप्चा टाका आणि लॉग इन म्हणा। मित्रांनो, लॉग इन म्हटल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईलवर OTP जात असतो 4 अंकी, तो OTP टाका। खाली या ठिकाणी कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा टाका आणि त्या ठिकाणी व्हेरीफाय OTP म्हणा। मित्रांनो, या ठिकाणी व्हेरीफाय OTP म्हणा। व्हेरीफाय OTP म्हटल्यानंतर तुमचं लॉग इन त्या ठिकाणी ओपन झालेलं दिसेल। वरती तुमचं नाव वगैरे असतं आणि तुम्ही जे प्रिफरन्सेस लॉक केलेले आहे, सेल्फ सर्टिफाईड, प्रिफरन्सेस लॉक विदाउट इंटरव्ह्यू, प्रिफरन्सेस लॉक विथ असं दाखवलं जातं मित्रांनो। नंतर या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे, वरती 3 रेषा दिसतात बघा मित्रांनो, या 3 रेषांवर त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी अशी विंडो ओपन होईल। आता या ठिकाणी तुम्हाला हे बघा ॲप्लिकंट रिकमेंडेशन स्टेटस या लिंकवर क्लिक करायचं म्हटलं बघा, 2 नंबरची ही लिंक दिसते त्याच्यावर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी असं प्रकारचं पेज ओपन होईल मित्रांनो। या बघा ना, मग या ठिकाणी फेज 1 विदाउट इंटरव्ह्यू आणि त्या ठिकाणी तुम्हाला ID म्हणजे तुमचं या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी सबमिट म्हणा। मित्रांनो, सबमिट म्हटल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमची निवड झालेली आहे किंवा नाही हे दाखव, तुमचे मार्क, तुमचं नाव सर्व या ठिकाणी दाखवत असतं मित्रांनो। नंतर खाली इथे या ठिकाणी दाखवलेलं बघा मित्रांनो, ते त्या ठिकाणी व्ह्यू रिकमेंडेशन इन्स्टिट्यूट लिस्ट असं दाखवतं। त्याच्यानंतर जर तुम्ही क्लिक केलं तर तुमची निवड झालेली असेल तर या ठिकाणी कॉंग्रॅच्युलेशन यू आर सिलेक्टेड, आणि जर कधी झालेली नसेल तर तुमचं या ठिकाणी दाखवतात यू आर नॉट रिकमेंडेशन ॲज पर मेरिट असं दाखवतं। म्हणजेच तुमची कोणत्याही याच्यामध्ये संस्थेमध्ये, जिल्हा परिषद असो, नगरपालिका, महानगरपालिकेमध्ये तुमची निवड झालेली नाही किंवा निवड झालेली असेल तर तुमचं त्या ठिकाणी जिल्हा परिषद किंवा त्या ठिकाणी संस्थेचं त्या ठिकाणी नाव येईल। अशा प्रकारे ह्या ज्या याद्या लागल्या मित्रांनो त्या विदाउट इंटरव्ह्यूच्या लागल्यात, विथ इंटरव्ह्यूच्या बाकी आहेत। जर कधी आपली निवड झाली असेल तर अभिनंदन, आणि झाली नसेल तर पुढच्या विथ इंटरव्ह्यूमध्ये तुमचा 100% नंबर लागेल। तर पुन्हा या ठिकाणी लॉग आउट करायला विसरू नका। सर्व ज्या मित्रांचं या ठिकाणी निवड झाली त्या सर्वांचं अभिनंदन। ज्यांची निवड झाली नाही त्यांनी नाराज होता कामा नये, पुढच्या यादीमध्ये 100% नंबर लागेल। अशा पद्धतीने आपली निवड झाली किंवा नाही हे पाहायचं आहे। धन्यवाद मित्रांनो।